आपल्यासोबत सचिन अहिर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सचिन भाऊ, मंत्रे पाहायला गेलं तर केवळ भ्रष्टाचार होताना पाहायला मिळत आहे. तुम्ही आंदोलनसुद्धा या ठिकाणी केलं आहे. एक सरळ आहेत, कारण तुम्ही बघितलं असेल की सत्तेचा वापर आणि गैरवापर कसं करून जमिनी लाटले जात आहेत, हॉटेल लाटले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती आता आम्हाला कोणी थांबवणार नाही आहे. पाहिजे तसं उत्पन्नाचा स्रोत नवीन नवीन निर्माण करून घेऊन हे सर्वच विभागामध्ये तुम्ही बघता आणि म्हणून त्याचा आवाज उठवण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की आजच पोलिसांनीच क्लीन चिट एका प्रकरणामध्ये दिशा सॅलेनच्या प्रकरणामध्ये दिलं की ही आत्महत्या होती. याचा अर्थच असा आहे की एवढं जे मोठ्या प्रमाणावरती राजकारण करून एक षडयंत्र करून हा प्रकरण आमच्या नेत्यांच्या विरुद्ध दाखवण्याचा प्रयत्न, भासवण्याचा प्रयत्न जो होता तो मला असं वाटते त्यांच्याच सरकारच्या पोलिसांनी ते सुस्पष्ट करून घेऊन त्याचा निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून आता हे स्पष्ट झालेलं आहे की हे बोगसगिरी आणि निवळ फक्त बदनाम करण्याचा हा कट्टर कारस्थान होता. मग आमचं तर म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांनी आरोप केला त्यांनी जाहीर माफी मागावी. आता कुठे गेले ते केंद्रीय मंत्री, कुठे गेले त्यांचे सुपुत्र आणि मंत्री? त्यांनी जाहीर रीतीने येऊन आता लोकांना सांगवलं की आमचं हे चूक झाली की आम्ही चुकीच्या पद्धतीने ह्याच्यावरती आरोप केले. 2 वेळा हे प्रकरण काढण्यात आलं होतं. एकदा वडिलांकडून असेल, फॅमिली कुटुंबाकडून सांगितलं असेल हे प्रकरण थांबवा असं म्हटलं जात होतं. मात्र कुठेतरी कुटुंबावरतीच दबाव आणण्याचा आरोपसुद्धा असा केला जातो. आता काय बघा, हे वस्तुस्थिती नकारता येत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल की कुटुंबापेक्षा जास्त त्यांचे वकीलच बोलत होते. काही काय ह्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबांना बोलू पण दिलं जात नव्हतं. आम्ही बोलू तेच बोला, आम्ही सांगू तेच बोला. म्हणजे हा एक षडयंत्राचा एक भाग होता. म्हणून आमचं आता मागणी राहणार आहे की या सर्व प्रकरणाच्या बाबतीत सपोर्ट केली पाहिजे. आणि हा महाकार्य केले त्याच्या पद्धतीने आणि या विरुद्ध पण देखील आम्ही विधानसभा आणि परिषदमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार. भाऊ, मुंबईकरांवरती नवा टॅक्स जो लागणार आहे, जवळपास BMC उचलणार आहे. 2368 कोटींचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, तो उचलणार आहे. जवळपास हा 2368 कोटींचा. अगोदरच या बाबतीत आम्ही स्वतः देखील आवाज उठून घेऊन याला विरोध करण्याचं काम केलं होतं. आणि मला असं वाटते की अशा प्रकारे ज्यावेळी काय असे टॅक्स लावले जातील तर त्याला निश्चितपणे विरोध केला. व्यवस्थापनातील सर्वात मोठं टेंडर आहे. हो, म्हणते नाही का हे फक्त टेंडर आणि घोटाळे सरकार आहे. धन्यवाद. आमच्या बातचीत केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसम, पाटील, मुंबई.